23 तारखेला मैदान होतं आहे. खूप मोठं मैदान आहे, स्विफ्टचं मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळे टॉपचे नंदी पळणार आहेत आणि त्या मैदानामध्ये सगळेच पळणार आहेत टॉपचे. सुरुवात करतोय मी पैऱ्यांना सांगतोय, पैरे सांगतोय त्या मैदानातील काय होतील. एक अंदाजित पैरे माझ्या अंदाजानुसार मी सांगतोय, तुमच्या अंदाजानुसार तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगा मला. 1 नंबरचा पैरा बक्कासूर आणि घोटचा सर्जा, ही जोडी मला वाटते पळेल त्या मैदानामध्ये. आता बक्कासूर जर तंदुरुस्त झाला असेल तर ती जोडी पळू शकेल, अथवा मग बक्कासूर 1 तारखेला दिसेल. बघूया आता बक्कासूरची अपडेट्स ज्यावेळेस माझ्याकडे येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. परंतु मला असं वाटते की बक्कासूर त्या मैदानामध्ये पळेल, मला असं वाटते. तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. घोटचा सर्जन बक्कासूर पळेल. 2 नंबरचा पैरा या बैलगाडा क्षेत्रामध्ये पुसेगावच्या मैदानामध्ये ज्या जोडीनं आदत जोडीनं धुमाकूळ घातला, 13 देशामध्ये नाव केलं आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक इतिहास केला, अशी ही जोडी पळते. सचिन आणि लक्ष्याची जोडी, हिंद केसरी जोडी तुम्हाला स्विफ्टच्या मैदानामध्ये दिसेल. तयारी ठेवा, कारण की या जोडीला चिलीपिली म्हणतात. चिलीपिली काय करतात ते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, काय करतात ते. खूप साऱ्या शुभेच्छा. चिलीपिली हिंद केसरी जोडी, हॉटेल सागर, शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा हुकुमी एक्का, हिंद केसरी सचिन आणि हिंद केसरी लक्षा. त्या मालकांचं नाव मला काही माहीत नाही, कमेंट्समध्ये सांगा. ही जोडी स्विफ्टच्या मैदानामध्ये 1001% पळणार आहे. 3 नंबरचा पैरा आहे चित्र्या, मिलिटरी अपशिंकरांचा चित्र्या जो आहे तो कोणासोबत पळू शकेल त्याच्याबद्दल अपडेट माझ्याकडे नाही आहे, परंतु एक माहिती मिळाली मला. एक टॉपचं नियोजन आहे. नंदी जो आहे तो एक मोठा एक छत्रपती संभाजीनगरचाच आहे, परंतु आता कुठला आहे कमेंट्समध्ये सांगा. 4 नंबरचा पैरा आहे. या बैलगाडा क्षेत्रामध्ये सतत 1 नाही तर 2च नंबर मिळवतोय. अलीकडे 3-4 महिने झालं असा हा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपल्याला हिंगोलीकरांच्या सर्जासोबत दिसेल. आता सगळे म्हणतील हीच जोडी कशी काय पळेल, कारण आता शंकरपट चालू आहे, तिथं मी बघतोय शर्यती. सर्जा हिंगोलीकरांचा आणि लखन ही जोडी सारखेच पळते तिथे. याच्या आधारावरतीच त्या श्रीनाथ केसरीच्या मैदानावरती लखन सोबत पळाला होता सर्जा. हा सर्जा जो आहे तो हिंगोलीकरांचा. आणि पुन्हा एकदा थांबा, जरा सर्दी झाली, समजून घ्या जरा. सर्जन लखनची जोडी पळेल. 5 नंबरचा पैरा मोठा पैरा आहे. राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचं काळीज, बिनजोडचा बादशाह. सलग 5 वर्ष त्याने बिनजोड गाजवली आणि गाजवतोय. 6 मथुर 1001 आपल्याला पळताना दिसू शकेल. साखरवाडीकरांचा आत्ता जो चालू सीझनचा एक गुलालाचा बेताज बादशाह बावऱ्या, साखरवाडीचा बावऱ्या आणि मथुर दिसू शकेल. तुम्हाला काय वाटते, काय होऊ शकेल, तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. 6 नंबरचा पैरा सुंदर समाजसेवक संतोष तोडकर यांचा सुंदर 11-11 आपल्याला पळताना दिसेल. माळशिरसकरांचा जो सुंदर आहे, ही जोडी जेव्हा पळले तेव्हा एकच नंबर मिळालेला आहे, अशी ही जोडी पळताना दिसेल त्या मैदानामध्ये. 7 नंबरचा पैरा कारुंडेकरांचा चिक्या आणि 10 सरकार यांचा सर्जा, ही जोडी एखाद्या वेळेस पळू शकते बरं का. एक अंदाज आहे माझा या जोडीचा की ही जोडी पळेल. बघूया काय होते. दोन्हीही नंदी स्वतःच्या हिमतीवरती कुठलंही मैदान मारण्याची धमक आहे यांच्यामध्ये. या दोघांच्यामध्येही सर्जाने बघितलंय, कुठलाही मैदान असू द्या गुलाल मिळवतोय आणि चिक्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय पळतो. ही जोडी होऊ शकते. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा. 8 नंबरचा पैरा तेजा, विठ्ठलानंदचा तेजा आणि त्यांचाच घरचा जो नंदी आहे, आत्ता सध्याला एक दुशामधील आहे तो, त्याचं नाव चिक्या आहे. चिक्या आणि तेजा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल त्या मैदानामध्ये. 9 नंबरचा पैरा सिकंदर 81 आपल्याला पळताना दिसेल आंबोडेकरांच्या वायर बरोबर, कारण की ही जोडी महान भारत केसरीच्या मैदानामध्ये ही जोडी पळली होती आणि आंबोडेकरांची वायर आत्ता सध्याला टॉपला पळतो. एक महाराष्ट्रामध्ये त्या अंधारामध्ये तो बैल एक आहे, परंतु त्या बैलाचा इतिहास खूप मोठा आहे. मला वाटते हीच जोडी पळेल महान भारत केसरीला पळालेली, मी चर्चा केली आहे. बघूया 10 नंबरचा पैरा सोन्या उर्फ धोनी आपल्याला गरणिकेकरांच्या राजासोबत दिसू शकेल. बघूया काय होतंय पैरा. 11 नंबरचा पैरा रैना, किरणप्पा यांचा रैना, उत्तम शेट गवळी यांचा रैना जो आहे तो आपला ओगलेवाडीकरांचा तेजा, जो किरणप्पा यांचाच आहे. आणि ते ओगलेवाडीचे जे आहेत ते त्यांचं नाव मला काय माहीत नाही, कमेंट्समध्ये सांगा.
तेज आणि रैना ही जोडी दिसेल असं वाटतंय मला. 12 नंबरचा पैरा 22-11 सोन्या आणि आपल्याला पिस्तूल मुळशीचा याच्यासोबत असेल. 13 नंबरचा पैरा हरण्या आपल्याला पळताना दिसेल सिद्धेश्वर कुरुलीकरांचा. लक्ष जो आहे आत्ता सध्या फॉर्ममध्ये आहे असा हा लक्ष आणि हरण्या 722 हा पळताना दिसेल. कुमटेचा वजीर 14 नंबरचा पैरा आहे तो आपल्याला पळताना दिसेल. आत्ता या बैलगाडा क्षेत्रामध्ये संघर्ष योद्धा असं म्हटलं जातं नाही, बुलेट आणि वजीर कुमट्याचा ही जोडी पळेल. 15 नंबरचा पैरा सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचा महिब्या आणि आत्ता अच्युत ड्रायव्हर यांचा एक नंदी आहे त्यांच्या स्वतःचाच. प्रत्येक मैदानात गुलाल मिळवतोय आणि हे कॉम्बिनेशन 100% जुळून येईल मला असं वाटतंय. कारण की अच्युत ड्रायव्हर त्या गाडीवरती असतात महिब्याच्या आणि त्यांचासुद्धा चांगलाच पळतोय हा नंदी. काय नाव आहे कमेंटमध्ये सांगा त्यांच्या नंदीचं. 16 नंबरचा पैरा जो आहे MM नाना यांचा राजा आणि निनामकरांचा सुंदर ही जोडी दिसेल असं वाटतंय. बघूया. 17 नंबरचा पैरा सुंदर बॉस आपल्याला पळताना दिसेल. वजीर यांचा घरचाच साज पळताना दिसेल. 18 नंबरचा पैरा आहे वादळ मानघरकरांचं वादळ बावधनकरांच्या लक्षासोबत दिसेल. ही जोडी सतत पळते मोठ्या मैदानामध्ये. 19 नंबरचा पैरा वेगाचा शेवट सर्जा वाटेगाव अंबरनाथकरांच्या बादलसोबत दिसेल. 20 नंबरचा पैरा शिरसवडीकरांची रायफल आपल्याला 4x4 कबालीसोबत दिसू शकेल. 21 नंबरचा पैरा शाकीर भाई यांचा राजा आणि सम्राट ही जोडी दिसेल. आणि 22 नंबरचा पैरा या बैलगाडा क्षेत्रामध्ये बकासूरच्या दावणीचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये आता गाजवतोय गाजवायला निघालाय असा हा महाराज आपल्याला विसापूरकरांच्या कार्तिकसोबत दिसू शकेल. तुम्ही सुद्धा सांगा हे पैरे काय होऊ शकतात. त्यातला एक मला वाटतं फिक्स पैरा जो आहे तो सचिन लक्षाचा आहे मला असं वाटते. मी बाकीचे अंदाजित सांगितले तुम्ही सुद्धा अंदाज सांगू शकता. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज एक राहिला रायफल 81 कोणासोबत दिसू शकेल. मला रायफल कोणासोबत दिसू शकेल मला वाटते एकदा पळू द्या शंभूसोबत. कारण की लय दिवस झाले ही जोडी पळाली नाही. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज आणि तो दोन्ही मोठ्या मैदानाचे मोठे वस्ताज आहेत. कोणासोबत पळतील बघूया. त्यांचे सुद्धा पैरे सांगेल. 23 नंबरचा हा पैरा आणि 24 नंबरचा पैरा सातारा एक्सप्रेस बलमा कोणासोबत पळेल. कारण की या नंदीने सुद्धा संबंध महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव त्याच्या मालकाचं नाव केलेलं आहे आणि करतोय सुद्धा. असा हा आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका सातारा जिल्ह्याची आण बाण आणि शान असा हा बलमा अक्षय मोरे यांचा. मला असं वाटतंय काय कोण काय सांगा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी जरा विस्कळीत पडलोय काय बलमाचा पैरा काय होऊ शकतो. कारण की या बैलगाडा क्षेत्रामध्ये मला असं वाटतंय की देगावकरांचा एक 47 सर्जा तो एक चांगला नंदी पळतोय त्याच्यासोबत पळायला पाहिजे. कारण की ही सुद्धा जोडी चांगली पळेल AK-47 सर्जा आणि बलमा. बघूया शेवटी मालक ठरवतील. आपण काम अंदाज एक सांगितला मी. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा सांगा. बघूया काय होतंय काय नाही 23 तारखेच्या मैदानामध्ये. धन्यवाद.